लवकर या. करो आप भी आओ ब्लॉग में लाईव्हला येईल का ती. हेलो हेलो जसलीन देखो पर तुम्हारे वीडियो पे बात करिए आपको करना है वो वीडियो पे. हेलो हेलो करना है बात लॉजिक लिंक पे. अजून येत आहेत. लाईव्ह गेली. हा मी येऊ का लाईव्ह मध्ये तुझ्या. या कॉंग्रॅच्युलेशन्स थँक्यू. मी धरतो दे. कशामुळे लाईव्ह गेली. असंच खूप दिवस गेले पण नव्हते आणि मला ब्लॉग पण टाकलाय मी त्याच्यासाठी. काय पण बोलते. मला वाटलं ब्लॉग अपलोड झालाय तू पाहिलं का नाही गाईज. तर काय म्हणतात आम्ही एवढ्या गडबडीत आहे. लग्नाचं घर आहे वेळच भेटत नाहीये. आज ब्लॉग अपलोड केला. या 2-3 दिवसात सगळे ब्लॉग आम्ही अपलोड करणार आहे. रोज तर प्रतिभा जोशी युट्यूब चॅनलवर आता मॅडमनी ब्लॉग अपलोड केला आणि बोलत पण नाहीये. ते मला बोलायला लागते. कॅज्युअल बोलती ब्लॉग अपलोड झालाय. नॉर्मल कुठं काय आहे का एक्साइटमेंट. ठीक आहे ना. तुम्हाला सगळ्यांना समजत असेल माझ्या चेहऱ्याकडे बघून मी किती थकली आहे. माझं पण मी पिन करतो लोकांना कळेल. गाईज लिटरली आम्ही एवढं वीक आहे ना ह्या गोष्टी मी तर नाही सांगू. नाही वीक म्हणजे खूप गडबड चालू होती घरामध्ये. गडबड आणि ते नॉलेज नाही म्हणून कळत पण नाहीये जास्त. असं नाहीये काही पण गडबड होती मेन तर त्याच्यामुळे थोडंफार झालं डिले. दी 1 मिनिट फोन दो ना आपका. पण ठीक आहे आता आम्ही आजपासून आज लेट का होईना पण ब्लॉग टाकलाय आणि माझं तर असं आहे की मी रोज एक ब्लॉग पोस्ट टाकेल. तर गाईज आता जावा लगेच युट्यूब चॅनलवर 3000 लोक बघतात. 3000 लोकांमधनं मिनिमम काहीतरी असं द्या. तुम्ही खूप सपोर्ट केलाय. रील्सला पण 20 मिलियन 3 मिलियन रील्स पण आम्ही जास्त पोस्ट करत नाही कारण खूप सारे फोन्स मध्ये आम्ही व्हिडिओज काढले हे झाले मग अख्खं जम्बलिंग झालंय. कुणाकडं काय काहीच कळत नाहीये. सगळ्यांच्या फोन मध्ये क्लिप्स आहेत. ब्लॉग आउट झालेला आहे. लवकर ब्लॉग जाऊन बघा. आवडला जसलीन 1 मिनट फोन दिखाओ वापस देतो आपको. आपका बॅटरी लो आहे. खूप गडबड लेट पण झालोय. आणि हे बघा हा आहे युट्यूब चॅनल. सगळ्यांनी सर्च करा प्रतिभा जोशी ऑफिशियल. आणि हा लेटेस्ट ये देखो हमारा डमिया. जसलीन कौन आहे. हा लेटेस्ट ब्लॉग आहे. तर सगळे आता किती आहे 15 मिनिट अगो कमेंट हवेत सगळ्यांचे. लवकर जाऊन सगळ्यांनी कमेंट करा. 7च कमेंट. दादा तू खूप भारी दिसतो. कॉंग्रॅच्युलेशन माय फेवरेट कपल बेस्ट विशेस. कसले हा स्वतःच फक्त दरवेळेस असंच करतात ब्लॉग आता 2 मिनिटात. हा ठीक आहे गाईज आम्हाला हेच हवंय की तुम्ही हा ब्लॉग बघा जाऊन कारण हा हळद आणि कशाचा आहे हळद फोडण्याचा हिनीच एडिट केला आणि हा ब्लॉग. हळद फोडायचा मेहंदीचा आणि बांगड्यांचा अवतार बघा आमच्या रूमचा अख्खा पसारा झाला. गाईज हा ब्लॉग बघा लवकर जाऊन. प्रतिभा जोशी ऑफिशियल आता असं केलं पाहिजे. प्रतिभा दीपक ब्लॉग्स. काय वाटतं तुम्हाला केलं पाहिजे का. केलंच पाहिजे. गाईज इथं कमेंटचे नोटिफिकेशन आले पाहिजे. फक्त 7च कमेंट्स आहेत आणि आताच पोस्ट झाला. आज ना राज हमारा ब्लॉग पोस्ट हुआ है. बोल इधर आ. पीछे बैकग्राउंड बहुत खराब है. लोगों को बोल ब्लॉग देखे. Hello guys, this is Raj Chakre, your boy. Please subscribe to my friend's YouTube channel, Pratibha Joshi Official. Vlog Go देखने check बोल out their vlogs. It is very fun and amazing. And guess what? मैं भी उसमें. तू भी है. तर ह्या ब्लॉग मध्ये काय काय केलंय सांग पण तू लोकांना. या ब्लॉग मध्ये माझ्या घरचे जे काही फंक्शन झालेत म्हणजे मेहंदीचा
गाण्या मागण्यांचा आणि हळद फोडायचा. तर ते सगळं मी याच्यामध्ये दाखवलंय, त्याच्यामुळे तुम्ही ते लवकर जाऊन बघा. आणि मी सगळे ब्लॉग टाकणार आहे, सिक्वेन्स वाईज टाकणार आहे सगळं. आता आम्ही विचार केलता की सगळे ब्लॉग पोस्ट करून द्यावं, पण मजा नाहीये. तर जे झालंय ते आम्ही लग्न असल्यामुळे आम्ही एडिट करू शकत नाही, आणि 4-5 फोन मधनं ते व्हिडिओज घेऊन लाईन अप लावणं एकतर अजिबात प्रोफेशनल नाही, मी तर नाहीये. आणि पतू पण थोडी एडिटिंगला कमी पडते इकडं तिकडं, मग ते सगळं करायला खूप जड जाते. तर आज आम्ही केलंय. आणि मेहंदी आणि हळद फोडण्याचा कार्यक्रमाचा ब्लॉग टाकलाय प्रतिभाने, तर तो लवकर जाऊन बघा लगेच आता. आणि जेवढे 3000 आम्हाला सगळ्यांचे कमेंट्स हवे, सगळ्यांनी सर्च करा आणि ज्यांनी पाहिलंय त्यांनी कमेंट करा की आम्ही ब्लॉग पाहिलाय. सगळ्यांचे कमेंट बॉक्स भरून गेला पाहिजे डायरेक्ट. Yes. हॅशटॅग प्रदीप. तुमचा लिटरली तू ऑफलाईन तर होती, एवढा भारी सपोर्ट बघितलाय ना, म्हणजे भेटलाय. इंस्टाला इंस्टा युट्यूब सगळीकडे कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू त्या सगळ्यासाठी, एवढा सपोर्ट करताय. मैच डांसो फिट में गया ना, उधर के मेंबर्स मेरे को बोल रहे थे क्या सबको आ रहे ना, सबको एक्सप्लोर पेज पे आ रहे. यही तो हमने कमाई. ते म्हटलं आम्हाला असं वाटत होतं आम्ही लग्न गाईज परत एक वेळा सांगते, ज्यांना दिसत नाहीये, म्हणजे ज्यांना हे बघा, हा चॅनल आहे प्रतिभा जोशी 24K. हळद फोडायचा आणि बांगड्या मेहंदीचा कार्यक्रम आहे असं लिहिलंय तिथं. सगळ्यांचे कमेंट्स हवेत, कमेंट करा. मी सगळ्यांचं इथं युट्यूबवर जे कमेंट करा ना त्यांचे आम्ही कमेंट वाचू. आता ऐश्वर्या आगरकर कॉंग्रॅच्युलेशन्स, वी वॉन्ट युअर कमेंट गाईज. आता ब्लॉगिंग कडे खूप, मी आता कामाकडे लक्ष देणार नाही. हिला म्हणलं 1 वर्ष आपण ब्लॉगिंगच करू, इकडे जाऊ तिकडे जाऊ. गाईज लिटरली थँक्यू, सगळ्यांची कमेंट येतात ते. आणि आमचं थोडं बोलणं इग्नोर करा, नाही जमत एकदम असं प्रोफेशनली बोलायला, पण आम्ही लवकरच शिकणार आहे. ती मी शिकणार आहे आता. हिनी जरी नाही केलं, हिनी नाही कमी पडत, ती घाबरते राहून मी आता शिकते. ती थोडं हे होती की ती तेच आज एवढं करून सुद्धा विचार करते लोक काय बोलणार आहे, लोक काय बोलतील. तर तिला मोटिवेट करा परत असं तुम्ही की तिने केलं पाहिजे. नोटिफिकेशनचे येतात युट्यूबचे नुसते. कॉंग्रॅच्युलेशन. ब्लॉग्स घेतले तरी अजून 5-6 ब्लॉग्स आहेत, सगळे येणार आहे. आणि मेन लग्नाचे येणार आहे. आम्ही फिरायला पण जाणार आहे. तिला पण आज सांगितलं, असंच चुकून बोललं ते सरप्राईज. चिल्ला के लोगों को स्कीमें बता दे. तर सगळं करायचं, सगळं एवढे भारी ब्लॉग बनवणार आहे ना. आणि ब्लॉग भारीच झाले ते सगळे, ते लवकर येतील. फक्त जास्त ते आमचंच लग्न असल्यामुळे, आम्हीच दिसल्यामुळे आम्हाला जास्त बोलता आलं नाही, कारण ते विधी वगैरे इथे. पण जेवढं घेता येईल ना तेवढे कट्स आणि हिला मी म्हणलंय की प्रत्येकाला की तुमच्याकडे फोन आहेत ना तर तुम्ही घेऊन ठेवा म्हणून. अरे जमते जिजूंचा ब्लॉग पाहिजे आहे आम्हाला. बनी प्रत्येक वेळेस मला सपोर्ट करते, प्रत्येक वेळेस तिचा सपोर्ट असतो मला. मी करणार आहे आणि मी करणार आहे. हिनी नाही केलं ना, मी आता असं ठरवलंय, हिनी स्टोरी जरी नाही टाकली ना मी फोन घेणार आणि मी टाकणार. हॅलो गाईज, मी प्रतिभाच्या चॅनलवर ब्लॉग अपलोड केलाय बघा. जॉईंट हॅलो कॉंग्रॅच्युलेशन गाईज. जे आता नवीन जॉईन झालेत युट्यूबवर, आपला लेट झालाय, 11 वाजला. आय नो खूप लेट झालंय, पण जसं टाइम भेटणार आहे तसं आम्ही अपलोड करणार, कारण तुम्हाला आवडणार आहे. वेदर 11 वाजता टाकू, 12 वाजता टाकू, सकाळी 6 वाजता टाकू, तुम्ही सगळे बघणार आहे. आय नो. मला पण हे विश्वास आहे या गोष्टीवर की तुम्ही ब्लॉग बघणार. ओरिजिनल 1 नंबर आहात, भारी वाटतं तुमचा बोलणं. बस असंच सपोर्ट पाहिजे, तुम्ही ओरिजिनल आहात. अच्छा वर्षा, थँक्यू. तुझी माझी फ्रेंड आहे का? अरे. आणि मी ह्याचं पण तुम्हाला सांगतो, एवढे डीएम्स, एवढे मेसेज, एवढे कमेंट्स, आणि त्याचा पण एक ब्लॉग बनवणार आहे. प्रत्येकाला असं हे थँक्यू नाव घेऊन ते मी करणार आहे. आणि खूप जणांच्या आमच्या आउटफिटवर वगैरे बऱ्याचशा गोष्टी कमेंट्स आहेत, तर आम्ही त्याचा सुद्धा एक इधर आओ जसलीन, आप सबको बोलो ना, इधर आओ नहीं तो हम जा रहे. सबको जाऊंगा. ती कॅमेरा कॉन्शियस होती. बोलो सबको ब्लॉग देखो. बोलो मुझे ब्लॉग नहीं पसंद आपको. अक्की ब्रो. गाईज लवकरच आम्ही ब्लॉग बघा. अजूनही जे नवीन कोणी ऍड झाले असेल त्यांना माहित नसेल तर त्यांनी लवकर जाऊन. आमचं बाळ मस्तीखोर आहे थोडं, आणि ती पण लवकरच येणार आहे ब्लॉगिंग वर. कॉंग्रॅच्युलेशन बहुत. तुम्ही फॉलो हिम एवरीवन. दीपकला पण जाऊन फॉलो करा. आज फोन दिखा यूट्यूब खोल के वापस मैं सबको दिखाता हूँ. बळ असं बसलं, मला असं हे होतंय. सॉरी मला ते मागे नाही तर तू फोन घे. ठीक आहे.
जाओ फिर आप यहाँ हाय बोलते हो ये वाला काय ये वाला जय मनसे ब्रो भाभी जी कैसे राजू खूप छान. कॉंग्रॅच्युलेशन गाईज हॅपी फॉर यू. थँक्यू प्रथमेश भाई. थँक्यू. खूप भारी जोडी आहे. थँक्यू. एकदम नॅचरल ब्लॉग बनवणार आहे आम्ही. म्हणजे असं एक लिटरली सांगतो अशी स्क्रिप्टिंग काहीच नव्हतं. आणि जर आम्ही बोलता बोलता कधी कधी तर असं खूप वेळा झाले मॅडम ब्लॉग घेतात आणि कॅमेरा बंद असतो डायरेक्ट. आणि जे एकदा झालंय 2-3 वेळा झालंय 2-3 वेळा झालंय. ठीक आहे ते होतं. आणि आम्ही जे नॅचरली बोलतो म्हणजे ते होतं ना परत होतच नाही. मग स्क्रिप्टिंग करून ते बोलायचं झालं ना असं इरिटेट होतं की करायचंच नाही ब्लॉग. डोर क्लोज करते ना गाइस. परत एक वेळा ए यार आज तूने भी 11 बजे क्या चालू किया क्या नाइट मोड. तो इधर बोलो दीपू मामा को धक्के आए. ती म्हणती दीपू मामा मेरे फोन में आए को धक्के. गाईज हा चॅनल आहे आणि हा सबस्क्राईब पण करा सगळ्यांनी. तुमचं 100K करायचेत मला. आता मी खूप जास्त मनावर घेतलंय. गणपतीमुळे येता नाही आलं भाई. ये मग पर्सनली भेटायला करा. येस नक्की काही प्रॉब्लेम नाही. मी मारवाडी हा आणि नाही खूप मी ब्लॉग केलाच आहे. जमते ना जिजू. अरे गाईज खूप सारे कमेंट आहे युट्यूबवर. मी सगळ्यांना रिप्लाय देणार आहे. कॉंग्रॅच्युलेशन बोथ ऑफ यू. थँक्यू. आणि हा गाईज हाय आय एम फ्रॉम राजस्थान बट मी इथं जन्मालो. बॉर्न अँड बॉट अप इन महाराष्ट्र ओनली. आणि खूप जण मला विचारतात चाकण जिथं मी राहतो ना चाकण इज माय फर्स्ट लव्ह. महाराष्ट्र इज माय लव्ह. ओके. खूप जण मला विचारतात की तू हा चुडा का घातलाय म्हणून. तर आता मी मारवाडी भांडू नका रे प्रेमात राहा. भांडणं नसल्यावर प्रेमच नाही तिकडं. भांडतो आम्ही पण. आणि तुम्हाला आता समजलं असेल ह्याच गोष्टीमुळे भांडतो. मला येऊन बोलायला लागतं मध्ये पतू कर लोक वाट बघतात ते. आणि ते मला असं पर्सनली मी तिचं कॉन्फिडन्स कहा से आया आपने? हे मेरे आता मी शिकलो. मी माझ्या लग्नाचे जेव्हा ब्लॉग्स टाकेल ना बघा मी फर्स्ट टाइम डान्स केलाय. मी कधी असं नाचलो पण नाही. माझ्यामुळे मी फोर्स केलं म्हणून. ती पण असं काय नाही. व्हिडिओ लवकर टाकेल मी. ती पण व्हिडिओ टाकेल मी लवकर. माझ्याकडे आहे. असे निगेटिव्ह कमेंट्स आले आणि डायरेक्ट ब्लॉक. तू लाईव्ह बघूच नको माझा. निघ बाहेर. काय गरज नाही असल्या लोकांची. सॉरी गाईज परत दाखवतोय. नवीन लोक खूप जॉईन झालेत. गाईज हा आहे प्रतिभाचा चॅनल. नवीन खूप सारे व्लॉग्स येणार आहे. दीपक एवढा बोलतो आज कळलं. अरे प्रथमेश दीपक एवढं बोलतो ब्रो. मी जे माझ्यासोबत बोलतात मी बोलतो. लाईव्हला हिंमत करतोय. तो असं तिला सांगायला लागते मला. असे येते डायरेक्ट पुढं. अशी चांगली दिसते. मला माहिती मी अशी चांगली दिसते पण मग ते मला असं वाटतं मी दिसतच नाही. दिसते मी तुलाच दाखवते. असं मी इथं बोलतो बस. गाईज हिला बघायचंय का मला बघायचं सांगा लवकर. कमेंट करा लवकर. हिला बघायचंय का मला बघायचंय तुम्हाला. खूप छान जोडी आहे ताई. मला रिप्लाय दे ना. ताईच्या जागी मी देतो सुमित काजले. थँक्यू ब्रो. मॅम तुमचे डान्स क्लास कोणते एरियात आहे? आमचे डान्स क्लास चाकणमध्ये आहे. आता डान्स क्लास मध्ये पण खूप भारी अपग्रेडेशन करणार आहे आम्ही लवकरच. थोडं आम्हाला फ्री होऊ द्या. तुम्ही कुठे राहता प्लीज? मी चाकणमध्ये राहतो. मी पण हा. कॉंग्रॅच्युलेशन भाऊ आणि ताई. गाईज जॉईनिंगच कमी होत नाही. प्रतिभा ताई खूप लकी आहे. गाईज लिटरली 2-3 मिनिटाच्या लाईव्ह मध्ये 137 कमेंट्स. 200 होईल का आज तुमच्याकडनं गिफ्ट आम्हाला? हे लगेच कमेंट्स 200 होतील का? हा चॅनल आहे प्रतिभाचा. राजू लॉक कर दे प्लीज. हा चॅनल आहे. सबस्क्रायबर्स पण 100K लवकर करायचेत. आणि हा ब्लॉग आज नवीन अपलोड झालाय. मारवाडी आहेत का सगळेच विचारते. हो गाईज आत्ताच म्हणलं आय एम फ्रॉम राजस्थान. शी इज फ्रॉम महाराष्ट्र. कसं केलं ना आता थोड्या दिवसात मी मारवाडी ऑडियन्स पण एंगेज करतो. आम्ही लय भारी मी असे प्लॅन केले ब्लॉग. जर झालं ना कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू एव्हरीवन गाईज. थँक्यू सगळ्यांना. ताई रिअली तुम्ही खूप छान डान्स केला यार. मग काय मी सोबत असताना ताई करतीच. माझी बॅग दुखायला लागली आता. आज आम्हाला ती पूजा होती सत्यनारायण पूजा. ऑलरेडी आपल्यामध्ये मराठी लोकांमध्ये लग्न झाले की सत्यनारायणची पूजा असते लगेच. आणि माझी अशी यांच्या इकडे नसते पण माझी अशी इच्छा होती की ती हवी म्हणून माझ्यासाठी आज त्यांनी. असं काय नाही गाईज दोन्ही साईड रिस्पेक्ट आहे.
तिला म्हणलं एक मारवाडी रिच्युअल्स पण कॉम्प्रोमाइज नाही आणि मराठी तर अजिबात होणार नाही. तू या घरात आली तर सगळे आणि आमच्या घरच्यांना लिटरली आवडते. सगळे असे आवर्जून 50-60 वर्षाचे असे लोक आहेत, म्हणजे नाही माझे काका वगैरे हे असतील, मावशी वगैरे फोन काढून उभे असतात जेव्हा आम्ही ते फॉलो करतो. ते आम्हाला दोन्ही केले हा आम्ही दोन्ही केले, काहीच कॉम्प्रोमाइज म्हणजे होणार लग्नामध्ये नाही. पण आणि घरी आल्यानंतर पण दोन्ही केले. ब्लॉग आउट नाही गाईज. कोणी ब्लॉग पाहिलाय त्यांनी लवकर सांगा. ब्लॉग अख्खा बघा आणि शेअर पण करा नक्की. केलं दीदी युट्यूबला. आणि मेन सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ते असतं ना. मेहंदी दाखव ना तुझी. मेहंदी दाखव, मी दाखवतो. अशी अशी आता डल झालं. हा हे आता गेली दीपक आणि हा दीपू, ही पतू. अरे तुम्ही माझ्या मेहंदीमध्ये नावच नाही शोधलं. दीपू गेला आता नाव. आहे नाव. हे इथंच आहे, मी शोधलं होतं. कुठे हो? हे बघा इथं नाव आहे. आता लाईट डल झाली मेहंदी. दीपक अजून एक होतं पण ठीक आहे आपण. लव इज ऑसम. थँक्यू गाईज. बापरे नवीन जॉईनिंग येते. सगळ्यांना परत सांगायचंय की युट्यूब इथं मी पिन पण केले. अरे बापरे गाईज हा फोटो किती जणांना आवडला आमचा. मी किती भारी दिसतोय ना. डायरेक्ट मॉडेल. दिस इज आवर चॅनल गाईज. लवकर जाऊन सगळ्यांनी सबस्क्राईब करा. कमेंट हवेत सगळ्यांचे. किती कमेंट आले? 147 होते लास्ट टाइम मी बघितलं. रिफ्रेशिंग. आणि गाईज सगळ्यांनी पतूला सांगा जरा ब्लॉग मध्ये बोलायला. कॉन्टेंट आता तुम्ही मला सांगा ते बोलतायत मग मी कशी बोलू बरं. ते मला बोलून देतायत. असं इथं मी बोलतोय मला ते बोलायला लागतं. नाही तर हिने जर एकटे लाईक केलं असतं ना. असताना मी बोललेच असते. असं बोलायचं आवडतं लोकांना. मी बोललेच असते. मी लास्ट टाइम पण म्हणलो याच्यामुळेच भांडण नव्हतं. तू कर ना बाबा. लोक वाट बघतात ते तुझी. कर काहीतरी. तुमची लव्ह स्टोरी. थांबा तुमची लव्ह स्टोरी सांगा ना प्लीज. मिस अंजू ब्लॉग अपलोडेड आहे लव्ह स्टोरी. अँड थँक्यू गाईज. लव्ह स्टोरी बापरे 120K व्ह्यूज. 1,20,000 व्ह्यूज प्लस काउंटिंग. दीपक तू भारीच. अरे भाई थँक्यू. शी इज लिटरली ओरिजिनल आहे. फेकच वागता येत नाही. खरंच येत नाही. तिला म्हणलं कर बाबा काहीतरी हे ते असं तसं काहीच ती करत नाही. तिला आवडत. तिला आणि जास्त बोललं ना तिथे इंस्टाग्राम डिलीट करून टाका. मला नाही फरक पडत. डायरेक्ट असं म्हणती. म्हणलं तू ऑडियन्स कमवली त्याचं काय. तुम्ही एवढं खरं का सांगताय माझं. लोकांना कळलं पाहिजे हायस तू ओरिजिनल. नको बोलू. आपकी जोडी बहुत अच्छी आहे. तुमची लव्ह स्टोरी सांगा. लव्ह स्टोरी ब्लॉग अपलोडेड आहे. हे का आमची लव्ह स्टोरीचा ब्लॉग इथं आहे. मी तुम्हाला दाखवतो. हे का 11 वर्षाचं रिलेशन आवर लव्ह स्टोरी. 1.5 लाख व्ह्यूज. हे सगळे. हा गाईज लिटरली मनापासून तुमचं धन्यवाद. एवढं कमी सबस्क्रायबर्स किंवा एवढं प्रतिभा. मला वाटतं 1-1.5 वर्ष ऑफलाईन जास्त तिने व्हिडिओज नाही पोस्ट केले तरी तुमचं एवढं प्रेम आणि सपोर्ट भेटते. तू बोल. आता मी लय बोललो. आता मी लागायला लागलोय. आता बोला ना. काही नाही. खरंच थँक्यू गाईज. मला वाटलं पण नव्हतं एवढं छान सगळं तुम्ही एवढं छान सपोर्ट कराल. खरं वाटलं नव्हतं. भारी वाटतंय आणि खूप थँक्यू सो मच. दीपक सर बिग फॅन. माझे पण फॅन्स नाही यार. नो वन इज अ फॅन. एव्हरीवन इज अ फॅमिली. आणि तसंच करायचंय. ताई तो नाथ खुला सॉन्ग खूप भारी होता. मी तिथंच हिंट दिलती का नाही हिला घेऊन जाणार आहे. नाथ खुला सॉन्ग मध्ये भावा मी एकच बोलेन तुमची जोडी खूप छान आहे. एक मिनिट ब्रो. तुला नाही ओळखत पण प्रतिभा ताईला ओळखतो. तिच्यामुळं तुझी ओळख झाली. भावा खूप खुश राहा. आणि मला आवडन. मला लोकांनी असं बोललेलं हा प्रतिभाचा नवरा आहे. तुम्ही दोघे खूप भारी आहेत यार. मस्त दिसतंय जिजू आणि दीदी आणि जिजू. थँक्यू गाईज. तुमचं लव्ह मॅरेज आहे का. हा सगळं युट्यूब चॅनलवर सगळं सांगितलंय. प्रतिभा जोशी ऑफिशियल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. इथनं पुढे तर लई मस्त भारी आम्ही ब्लॉग पोस्ट करणार आहे. जास्त हे मेसेज आहेत तुम्ही प्लीज अजून सुद्धा सांगतोय. अपलोड झालेला आहे. बॅटरी आहे का तिथे.
इथनं पुढे मी तुझ्या पायातले पैंजण दाखवणार मी तुम्हाला ते नंतर दाखवणार तो पण मी त्याचा vlog बनवणार. vlog करणार आहे, कारण Yes. मला खूप जणांचे म्हणजे डीएम्स खूप आलेत त्या आउटफिटचे Outfit, मॅक्सिमम पैंजण खूप आउटफिट आम्ही जास्ती. परचेसच केलेत, पण ते पण तुम्हाला सांगेल की कुठून काय घेतलं तर ते तुम्ही पण हे करू शकाल. ताई तू भन्नाट नाचते, युअर डान्स इज ऑसम, थँक्यू. Thank you. आता प्रतिभा जोशी नाही राहिली, पण तिची ओळख तीच आहे. सो ते आतून जाणार नाहीये माझ्या. तुम्ही तिला प्रतिभा जोशीच्या नावानेच ओळखणार. दादा तू खूप हँडसम दिसते. अरे अरे भाई नका करू कमेंट, परत लई टॉन्ट देते मला दिवसभर ती. नाही असं आणि अजिबात म्हणते नाहीये. तू त्यामुळे खुश आहे ना. गाईज नवीन पण खूप लोक जॉईन झाले. परत आय रिक्वेस्ट यू गाईज, हा ब्लॉग हा प्रतिभाचा चॅनल आहे युट्यूबचा. मी आता असंच ठेवतो, ओपन करतो आणि आपण कमेंट्स बघू कोणी कोणी कमेंट्स केलेत. बापरे, थँक्यू सो मच गाईज. सगळे जे 3000 लोक बघतात ना गाईज, प्लीज आमच्यासाठी सगळ्यांनी युट्यूब चॅनल आता ओपन करा. आणि मला इथं दिसले पाहिजे. प्रीमियरला ते मला लाईव्ह नाही करता आलं कारण वायफाय वगैरे ते स्लो होतं. वायफाय स्लो असल्यामुळे लेट अपलोड झालं. तुझं घरात कसं एक्सेप्ट केलं त्याच्यासाठी तुम्ही हा ब्लॉग बघा. ओ मम्मी रख दो आटा. हे बघा आमच्या मम्मीने आमच्यासाठी जेवण आणलंय. मम्मीला पण आता ब्लॉग मध्ये घेणार आहे कारण मम्मी प्रतिभाला मारवाडी शिकवणार. मम्मी या इकडे जरा, आज माझ्या मम्मीला पण इंट्रोड्यूस करतो. हा चालतंय, या या इकडे. सगळ्यांच्या मम्मी अशाच या, असतात. या, हा, या. आमच्या मम्मी पण खूप थकल्यात काम करून म्हणून ही अशा माझी आहेत. मम्मी. हा असं बसा ना खाली. या इथे या बसा. ये घ्या मम्मीला. आता प्रतिभा गायब झाली. नाही नाही मम्मी कसं वाटते? मस्त. कशी आहे तुमच्या सुनबाई, तुम्हाला काय वाटतं? आणि ह्यांची आत्ताच नाही सांगत, ह्यांची आधीच अशी ना युनियन जोडी ठरली आहे. मला डायरेक्ट बाजूला ठेवले ह्या बाईनी मुलाला. डायरेक्ट ह्यांचं मला ओरडते, तिला बोलायचं नाही काय, तिच्या डोळ्यात अश्रू नाही आले पाहिजे, तिला हे नाही झालं पाहिजे. आणि माझं काहीच नाही. मी आधीच सेटिंगला होती मम्मींकडे. लय जमतंय दोघांचं. असंच करायला पाहिजे. दी मला रिप्लाय दे ना. इट्स आशू हाय. बोला, काय बोलायचंय का? काय नाही बोलायचं. मम्मीला इंट्रोड्यूस करणार पर्सनली दुसऱ्या ब्लॉग मध्ये. ब्लॉग मध्ये घरचे सगळे ओके बाय बाय. बोलो बाय, गुड नाईट. नंबर 1. गुड नाईट. झोपू द्या. पहिलं विक्स खाऊन घ्या. पासवर्ड काय नीतू दीदीने बोला ना, पासवर्ड पूछा. काहीच मारवाडी शिकवणार आहे प्रतिभाला. बघा मी तर किती भारी मराठी बोलतो. आई सून काही चुकलं तर सांभाळून घ्या. आई सूनचं काय चुकलं तर सांभाळून घ्या. मारवाडी बोल. काय कसं बोलायचं मग मारवाडी मध्ये? मम्मी शिकवणार आहे डायरेक्ट. शिकवणार आहे. आणि मला थोडं शिकवतात पण आहे. मी शिकणार. म्हण ना मारवाडीत काय शिकली तू? मी मारवाडीमध्ये एक लाईन शिकलेली आहे, ते पण माझ्या धीराने मला शिकवलंय. धीर म्हणजे माझा धीर भाऊ म्हणजे हा यांचा छोटा भाऊ. म्हणे थारी घणी याद आवे. परत असं नीट बोल. म्हणे थारी घणी याद आवे. याचा अर्थ कळन सगळ्यांना. हा म्हणजे खूप जणांना समजलं पण असेल हो ना. तुम्ही मारवाडी असून पण मराठी छान बोलता ब्रो. माझा जन्म इथंच झाला आणि मला गर्व आहे या गोष्टीचा. भारी वाटतं मला. कॉकटेल नाही फळाचे कमेंट. तुमची बायको किती सुंदर आहे. काय आहेच बोलायचंय ती, याच्यावर आहेच तुम्हाला? ती, आहेच ती सुंदर. जाऊ जॉईंट. हॅलो ब्रो. गाईज पाहिला ना सगळ्यांनी ब्लॉग, खूप जास्त जॉईन झाले. फर्स्ट टाइम असं जर तुम्ही समोर उभे असते ना माझे 3000 3500 लोक, मला बोलता पण आलं असतं, नसतं आलं. सगळे असले ना की मग बोलत नाहीत. मी आज बोलताय. तुला फक्त रेड कलरची साडीचा रेड फेवरेट आहे. आणि असं काहीच हे नाही, हिने स्वतःच्या मर्जीने सगळं घेतलं. हिला हे नव्हतं तू ते घे सगळं स्वतःच्या मर्जीने घेतलं. काय घेतलं? रेड. मला आवडतं रेड. आणि रेड नाहीये, ते पिंकिश पिंक आहे. आहे. हा हा, पिंक आहे. पिंक आहे. थोडं लाईट दिलंय ना आमच्या रूम मध्ये ताईला तर छोटं. कुठं भेटला सगळं मी सांगितलं. YouTube वर blog बघा. ब्लॉग बघा सगळ्यांनी जाऊन. प्रतिभा जोशी ऑफिशियल चॅनेल वर जाऊन काय आता सगळ्यांनी vlogs परत बघा. खूप जास्त लोक जॉईन झालेत. मी परत तुम्हाला सांगतो. हा आहे आमचा चॅनल. दीदीनी हे बंद केलंय कारण तिची मुलगी खूप जास्त युट्यूब बघते आणि युट्यूबच डिलीट केलं. आता तिने चालू करून दिलंय.
आणि जे जे म्हणतात आम्ही कसं भेटलो काय झालो म्हणजे त्याचा ब्लॉग कुठे गेला, एक मिनिट हा, व्हिडिओज यस, हे बघा आहे आमचा 11 वर्षाचा रिलेशनशिपचा ब्लॉग आणि त्याला पण तुम्ही खूप जास्त प्रेम दिलंय. 1.5 lakhs व्ह्यूज. हा आत्ता ब्लॉग अपलोड झाला 11 मिनिटाचा, तर तो पण तुम्ही सगळ्यांनी नक्की बघा. जी गुजराती नाही येत मला, केम छो एवढंच ते बेसिक जे सगळ्यांनी येतं तेवढंच येतं. पण आता उद्या परवा हे 2 दिवस जाऊ द्या, आम्ही एक वेळा हे सगळे रिच्युअल्सनी फ्री झालो ना तर बघा खूप ट्राय करणार आहे. मी पर्सनली करणार आहे ब्लॉगिंग वगैरे. फक्त हिने चिडून नाही दिलं पाहिजे. काय तुम्हाला आवडेल ना, कारण हिला बघायचं आणि ते एवढं बोलतात तर मग मी करेल ना. आणि करते मी मनापासून करते. यू आर द मोस्ट ब्युटिफुल कपल, लव्ह यू मोर अँड मोर, कॉंग्रॅच्युलेशन डिअर. थँक्यू. माझी दीदी खूप सुंदर आहे. तुमची दीदी आहेच सुंदर, म्हणून माझ्यासारखा भेटला. डान्स अकॅडमी चालू ठेवणार आहे, काहीच कॉम्प्रोमाइज नाही. तिला जे करायचे ते सगळी फ्री सूट आहे आमच्या घरात. ताई तुझा ब्रदर इन लॉ दाखव. टिनू कट आहे, बुलाव ना 2 मिनिट आता, कॉल करा ना, बोलवतो ब्रदर इन लॉला. तो तर तिचे आणि हिजे ब्लॉग्स तर भन्नाट जमणार आहे एकदम. माझ्यापेक्षा 100x येतो, मी काहीच नाहीये. दीपक पेक्षा आधी मी यांच्या भावाला ओळखत होते. लहान होता ना. उद्या परवा कोणते रिच्युअल्स आहे आय डोंट नो. येतात ते आम्ही, माझं तर लग्नात एकच होतं, मम्मीला आणलं मी जिथं म्हणशील तिथं उभं राहणार आहे, मला काहीच कळत नाही, तर तू सांग. पुढचे 7 जन्म असेच सोबत राहा. हो मला तर तेच हवंय. मला पण हवंय, मला 70 जमलं. दीदी खूप भारी आहे तू, तुला गुजराती येते का नाही येत, पण बस कळन मला लगेच. पण माझे कमेंट वाच ना. संजू 2K03 हॅलो ब्रो. समवन इज सेइंग हाय नीतू. नाम गया ऊपर, देखते हैं. मोस्ट ब्युटिफुल कपल, थँक्यू गाईज. ब्लॉग पाहिला का? आता फक्त येस आणि नो मध्ये आन्सर द्या ना. ब्लॉग पाहिला का किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं का? येस नो सांगा. ज्यांनी नाही केलं प्लीज करा. पण आणि इन्स्टाला पण खूप साऱ्या रील्स टाकतीये, तर ते पण इन्स्टाला बघतातच आहे, पण बघा तिकडे. छेतू मेरा भाई, थँक्यू. छेतूने पण खूप सपोर्ट केलं. युट्यूब त्यांनी शिकवलंय, ऐसा करो वैसा करो ये करो. थँक्यू मेरे भाई. तुम्ही कुठे राहता? आम्ही चाकणला राहतो. माझी बॅग दुखायला आता. एक मिनिट, पहिल्यांदा एवढं लाईव्ह गेलो ना. एवढा वेळ? हा, ते पण मी चेंज केलं तर माहिती, मला परत कुर्ता घालायला लावला हिने. लाईव्ह गेली स्वतःहून आणि बरं वाटलं. मग तुम्हीच सांगा, मी एवढी छान दिसते, मस्त साडी घातली आणि इकडे आला बघा आमचा इन लॉ आला. एक मिनिट, त्याला फक्त सांगू द्या. बहुत जण पूछ रहे इधर आ, भाभी के साइड में बैठ. भाभी म्हणत पण नाही अजून, दीदी म्हणतोय तो. हा आहे माझा ब्रदर इन लॉ, हिचा ब्रदर इन लॉ, सॉरी. सगळे विचारत होते. हॅलो गाइस, ब्लॉग देखने बोल ना तेरे भाषा में. ह्याचे आणि हिचे ब्लॉग्स बघा तुम्ही. ह्याची आताच हे बघा. आता कॉन्शियस इन थोडा शर्मा रहा हूं मैं. ब्लॉग देखने बोल ना लोगों. ब्लॉग ब्लॉग का बोलो फिर आप पहले, फिर मैं बदल दूंगी आपको. हाँ हाँ, मैंने अभी ब्लॉग पोस्ट मेरी कॉमेडी बहुत फनी रहेगी. मेरी कॉमेडी बहुत फनी रहेगी. कॉमेडी फनी होती है. मराठीत बोल, मराठी ऑडियन्स आहे सगळी. माझी कॉमेडी खूप हसवदायक असेल. हसवदायक असणार रे. क्यू शर्मा रा भाई. फर्स्ट जेवण करायचंय बघा, मम्मीने आणून ठेवले. पुरणपोळी आमची आमची भात मस्त. सगळ्यांनी या. गाईज मी विचारलंय फक्त. आताच असं आहे, नंतर बघा यांचं खूप भारी जमणार आहे. आणि ह्याचं गेमिंग चॅनल पण आहे. मी ते पण हळूहळू करून, तो भारी खेळतो BGMI. दीदी तू कधी जळगावला आली आहेस का? नाही आली. मी सांगतो, कारण मीच फिरवतो दीदीला. जाण्याची गरजच पडली. किती सुंदर प्रेम. स्वीटेस्ट कपल एवर. दीप दादा तेरे को किसी ने पहचाना. थँक यू. स्टार्टेड फॉलोइंग. हॅलो गाईज. आणि खूप कंटिन्यू लोक येतात ते जातात. ते आमचा ब्लॉग बघा. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हे 3000 लोक आहेत, तेवढे फटक्यात 3000 वाढवा सबस्क्रायबर. ओके, मी पण येणार. मध्ये कोण आहे? मध्ये हा माझा भाऊ आहे. आणि कमेंट चालते खूप की तुमचा ब्रदर इन लॉ दाखवा, हिचा ब्रदर इन लॉ दाखवा. माझी हाफ गर्लफ्रेंड आधी बसून आहे.
किती बोलतोस तू यार? नाही बोलत आता मी. हे असं कसं बोलतो? जेजुरीला आम्ही लवकरच चाललोय आणि ब्लॉग करणार आहे. तू बोल तू आता. मी आलो. गाईज ब्लॉग जाऊन बघा, लवकर जाऊन बघा. सांग तू पण ब्लॉग जाऊन बघा, तुझ्या भाषेत सांग व्यवस्थित. तुमच्या भाषेत कसं काय? तू मराठीच बोलणार ना? हा म्हणते म्हणजे स्टाईल, तुमच्या स्टाईल मध्ये असं. ब्लॉग बघायला यायचंय सगळ्यांनी. चॅनलचं नाव तरी माहिती का तुला? माझ्या प्रतिभा जोशी 7 ऑफिशियल शॉर्ट्सला येतं 7208. ओके ओके ऑफिशियल ओरिजिनल. दीपक तू खूप छान दिसतोस. अरे मी दिसतो मी. माझाच भाऊ आहे ना छोटा, त्यामुळे. पापा मुझे पहले पैदा क्यों नहीं किया? हे असं असलं असं मी नसतं कसं रे. बोलू? मला ह्यांच्या इतकं सुचत नाही आणि ह्यांच्या घरामध्ये सगळे असे क्रिएटिव्ह आहेत. मी हा, नाहीये. आणखीन एक राहिली डॉल आहे आमची. डॉल, माझी ननन, ती एक राहिली आहे. सगळे असे छान आहेत. मैं इतना गोरा कैसे दिख रहा? मी ब्लॉग पाहिला. बेस्ट जोडी भारी. श्री स्वामी समर्थ. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. तुमची सगळी स्वप्न पूर्ण. Thank थँक्यू you, संध्या. thank you. थँक्यू. ए आता तुझा लय भाव खाल्ला. काय बोलायचंय का? बोलायचंय का? एंड करतो, भूक लागली. So welcome back to my YouTube channel. त्याला सुचतच नाही. त्याला आज सुचत नाही तर तो बोलायला खूप दीपक पेक्षा पण नाही तू danger. बोल आता. मी नाही नाही, बोललो. नाही, लोकं ती बोलतात, हा कसं किती ती बोलतो. नाही हे मला उलट यांच्यासारखं बोलायला शिकायचं आहे. तिला जमत. तेवढं ती नाही फक्त जमत. थोडं हे होती की लोकांना मी आवडेल का अशी नाही. बोलते, खूप बडबड करते पण सुचत नाही. थोडंसं कॅमेरा कॅमेरा कॉन्शियस. आणि हेच जर होतं सॉन्ग माझं. मॉंगचं शूट असेल तर बोला असं करल ना डेंजर. हा शूटच्या वेळेस मला काही नाही तू वाटत. बोल. मी कॅमेरा तुझा हात दुखन त्या दिवशी सारखं करशील ना. हा मी पण बघितलं. तुमचे ब्लॉग खूप मस्त आहे. थँक्यू. आणि ब्लॉग अजूनही कोणी पाहिला नसेल तर लवकर जाऊन बघा. कारण आज नवीन लोक येत आहेत. ज्यापर्यंत ऑडियन्स कमी होत नाही आम्ही एंडच करणार नाही. कारण तुम्ही खूप सपोर्ट केला. तुम्हाला खूप आवडले आमची जोडी. लग्नाचे खूप सारे सीन्स तुम्ही पाहिले असेल. त्याचे पण आम्ही ब्लॉग लवकरच टाकणार आहे. जेवण झालं का? जेवण करायचं अजून. तुमची जोडी खूप छान आहे, भारी आहे. थँक्यू. केअरिंग आहे दादा तू. थँक्यू. आहे मी केअरिंग. गाईज ब्लॉग पाहिला का? फक्त येस अँड नो मध्ये सांगा ना. किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं का तुम्ही सगळ्यांनी? ब्लॉग खूप छान आहे. जस्ट बघितला. थँक्यू श्वेता देवरे. तुम्ही खूप मस्त वाटतं. थँक्यू. तुमची जोडी खूप छान आहे. थँक्यू. हॅलो मम्मी 10 मिनिट 10 मिनिट ब्लॉग लाईव्ह चालू आहे. सांगायला लागतं आमच्या घरी तो ॲटमॉस्फिअरच नाही कळत कोणाला. लाईव्ह कोणी येते कोणीही करते. बोललो कधीच येस की तरीही अजून कोणी पाहिला नसेल असं जाऊन भारी बघा. वाटत ना की सगळ्यांनी येस 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 टाकलं. तर गुड नाईट सुप्रिया. अरे 11:30 वाजलेत. 11:30ला तुम्ही एवढे लोक बघतात एवढी. आणि हे जर थोडं लवकर गेलं असतं तर सरप्राईज दिला असता मला 5-10 हजार. लवली कपल. कमेंट वाच ना तू. चांगले पाहिलं तुला bro. बघतं. Okay, तुला thank you. बघायला आवडेल लोकांना जास्त. जेवण झालं का नाही अजून करायचंय. गाईज 200 कमेंट्स पण क्रॉस झाले. थँक्यू. गाईज अजूनही ब्लॉग बघितला नसेल तर जाऊन बघा. आणि हा जे नवीन जॉईन झाले होत त्यांना आहे. सांगतोय आज मेहंदी आणि हळद फोडणीचा ब्लॉग अपलोड केलाय. हे उद्या एक दिवस जाऊ देऊ. तुम्ही बघा. थोडा सस्पेन्स ठेवला पाहिजे ना. आणि परवा मग कसला एंगेजमेंट आणि संगीतचा ब्लॉग अपलोड करू. मग एक हळदीचा ब्लॉग आणि मग लग्नाचा ब्लॉग तर खूप भारी. कारण लई लोकांकडे क्लिप्स येते. एक वेळा घेऊन बघून मग तुम्हाला जास्त कॉन्टेंट ते बघायला आवडेल की काय झालंय कसं झालंय सगळं. तुमची जोडी खूप छान आहे. थँक्यू लक्ष्मी. द मोस्ट प्रिटी गर्ल अराउंड मी ओनली नाव. माझी अरे कमेंट वाचा. खरंच एवढ्या छान कमेंट्स येत आहेत. इतकं भारी वाटतंय ना. खूप छान वाटतं आज. जी तुझा आवाज खूप मस्त आहे म्हणूनच लग्न केलं मी. असं मला कधीच वाटत नाही की माझा आवाज छान आहे. ते सगळ्यांना वाटतं. रेकॉर्डिंग हा, केल्यावर आम्ही स्वतःचं जेव्हा ऐकायला वेगळं आमचा वाटतं ब्लॉग ना. बघतो ना बहीण काय करते टीव्हीवर कास्ट करते आणि आम्ही ते बघतो ना असं स्वतःलाच लाज वाटतं. ते बंद कर. चाललोय मी. लावडा केलाय. दादाची खूप रिस्पेक्ट करते दीदी. क्यूट कपल. मी पण करतो. दोघंही करतो म्हणून आज सोबत आहे.
10,000 वाला भांडणं झाले, डिवोर्स झाले, मग आमचं हमारा प्यार कितना गहरा होगा, मी हर बार बोलतो. बघा मग विचार करा. आता नाही होणार. आता तिला प्रॉमिस केले काल मी की भांडणं का होणार नाही. 2-3 असे प्रॉमिस केले तिला, जे हवे ते सगळं करायचं. आपण मांडलंच नाही. गप ना आता काय भांडायचं नाही. एवढी क्यूट दिसत आहेत दोघे पण. 9,000. थँक्यू आर्या. थँक्यू आर्या. दोन बी क्यूट. आज बस पहिले तुम्हाला आज काय टाकलं, आज फास्ट पहिले तुम्हा दोघांना आणि फॉलो पण आत्ता केले. ब्युटिफुल. थँक्यू दादा आणि वहिनी. खूप छान जोडी आहे तुमची. थँक्यू. तुमची जोडी खूप छान आहे. फिरायला कुठे जाणार आहे? आम्ही ह्याच्या आधी पण खूप वेळा गेलोय. 3-4 फॉरेन. तुम्हाला आम्ही जेव्हा जाऊ तेव्हाच कळेल की आम्ही कुठे हिला फिरायला फिरवलं ना, जाणार. बस ना. आता 3-4 फॉरेन ट्रिप झाल्या आमच्या. इंडियामध्ये पण फिरलो. आता नाही फिरवणार ते. इथंच फिरवतो कुठेतरी. ठीक आहे. महाबळेश्वरला जाऊ देवाकडे. मस्त. काही सांगा ना न्यायला. जेवणच करू वाटत नाही, एवढं तुमचं प्रेम बघूनच पोट भरले. अरे पहिल्यांदा आपण एवढ्या वेळ लाईव्ह. हा ना, लोक थांबलेत. बरं वाटते, खूप भारी वाटतं. हाय, कॉंग्रॅच्युलेशन ताईदा. थँक्यू. जय शिवराय श्री पाटील. जय शिवराय. हैप्पी मैरिड लाइफ प्रतिभा जी. तुम्ही बोलो फिर. थँक्यू. मेरे को मेरा नाम नहीं लिया. जीजू खूप छान आहेत. थँक्यू. माझा नवरा. एज डिफरन्स किती आहे? ती 6 महिने मोठी माझ्यापेक्षा. सेम आहे. काय प्रॉब्लेम नाही. मी मोठा दिसतो पण एकाच सालचे आहोत आम्ही. काय प्रॉब्लेम नाही. प्यार अंधा होता है ना. ब्लॉग मध्ये बघा ना, तो लव्ह स्टोरीचा ब्लॉग आहे, त्याच्यात दाखवलं पण आधी कसं रिजेक्ट केलं मला, नंतर परत कसं हा म्हणली. तो ब्लॉग बघा तुम्ही. कसं आहे दादा? दादा माझ्यासोबत आहे आता, त्याच्यामुळे लव्ह छानच मॅरेज असणार. सक्सेस झाल्याबद्दल तुम्हाला कसं वाटते? खूप भारी वाटतंय. जेव्हा सुरुवात केली ती आमची सुरुवात अशी होती की ज्यापर्यंत आहे त्यापर्यंत सोबत राहू. नो हे ब्लॉग मध्ये जाऊन हे बघायचं. थोडं सांगते ना, ते अख्खं सांगितलंय डिटेल मध्ये. सगळ्यांनी अजून सुद्धा 3,000 लोक बघतात. गाईज प्लीज सर्च करा, युट्यूब उघडा, प्रतिभा जोशी ऑफिशियल हे तिचं चॅनल आहे. तिच्यात आम्ही ब्लॉग, शॉर्ट्स सगळं टाकले. तर सगळ्यांनी प्लीज नक्की बघा. आणि अजून लग्नाचे थोडं तुम्हाला सस्पेन्स मध्येच ठेवतो. आम्ही करणार आहे चांगलं. जेवढे क्लिप्स भेटणार आहे ना, 4-5 फोन होते, ते सगळं करतो. जे आता पण नवीन ऍड झालेत त्यांच्यासाठी हे. बोल बच्चू तू आता. मी काय बोलू? लवकर जा माझ्या युट्यूब चॅनलवर, प्रतिभा जोशी ऑफिशियल वर. तिथे सगळे ब्लॉग दिलेत. आजचा ब्लॉग माझा हळद फोडायचा आणि बांगड्यांचा आणि मेहंदीचा, असा मी तिन्ही ह्याचा कार्यक्रमांचा ब्लॉग अपलोड केलाय. सो तुम्ही लवकर जाऊन ब्लॉग बघा. आणि खूप जण लव्ह स्टोरी बद्दल पण विचारतायत, तर त्याच्या खालीच लव्ह स्टोरीचा ब्लॉग आहे, तर ब्लॉग बघा. लवकर जा. थांबा, प्रेम दाखवा. गाईज आपण रिलोड करून बघू तर किती जणांनी आता पाहिलंय त्यांनी कमेंट टाका बरं. असं यस पाहिलंय असं काहीतरी, किंवा तुम्हाला. आणि विसरलो मी, ब्लँक झालो डायरेक्ट. दिस इज आवर चॅनल. लवकरच सगळं अपग्रेडेशन करू. जमत नाही लिटरली ते प्रोफाईल पिक्चर कसं चेंज करतात, ते वरचं जे असं असतं ते पण जमत नाही. तर युट्यूबवर क्लास लावणार आहे मीच उद्यापासून, कसं शिकायचं ते. किती वर्ष झाले तुम्हाला, ते पण ब्लॉग मध्ये बघा. सगळं ब्लॉग टाकलं. इथं सांगितल्यावर मजा नाही ना, शॉर्ट मध्ये तो ब्लॉग बघा अख्खा. उखाना घे ना, घे उखाना. पाठ आहे का तुला? ठीक आहे. तिने मारवाडी उखाना पण पाठ केलता वाचून, पण आता लक्षात नाहीये लक्षात. मंगळसूत्राच्या 2 वाट्या ही सौभाग्याची खून. मंगळसूत्राच्या 2 वाट्या ही सौभाग्याची खून. दीपकरावांचं नाव घेते मी, सुतारांची सून. आमचं पण लव्ह स्टोरी तुमच्या सारखीच आहे, बट माझा नवरा पण खूप क्यूट आहे. असेच राहा तुम्ही दोघे. हिंदी में बात करो ना. हिंदी में क्या बात करूं? हम इसीलिए लाइव आए थे कि शादी का जो ये था पूरे 7-8 दिन, तो किसी से आप लोगों से कुछ कांटेक्ट नहीं किया, लाइव नहीं गए. तो अभी ब्लॉग्स अपलोड किए हैं हमने हमारे शादी के रिलेटेड. एक सीक्वेंस में बनाएंगे हर एक चीज़. तो जिन लोगों ने ब्लॉग नहीं देखा वो प्रतिभा जोशी यूट्यूब चॅनल इस पे जाके ब्लॉग देखो. दीदी तुमची जोडी खूप छान आहे आणि मी लव्ह स्टोरीचा पण व्हिडिओ बघितला. तुमचा खूप छान आहे व्हिडिओ. तुमची लव्ह स्टोरी बघून खूप छान वाटलं. खूप म्हणजे खूप छान.
थँक्यू ताई. कोमल आहेर ताई थँक्यू. मराठीमध्येच बोल. सगळी ऑडियन्स आहे ना, सगळ्यांसाठी सगळ्या ह्याच्यात बोलणार. नाही सुखाना, तुम्ही लाईव्ह आलात, खूप छान वाटलं. देवाने वेळेतला वेळ काढून जोडी बनवली आहे. खरंच मी सगळे ब्लॉग पाहिले. ते ब्लॉग नका टाकू, ब्लॉग हे ब्लॉग वेगळं वाटतंय. ब्लॉग मी ब्लॉग पाहिलाय आजपर्यंत आणि यापुढे पण पाहणार आहे रोज व्हिडिओ. नक्की नक्की नक्की. आता मी काम पण सोडणार आहे. माझा लहान भाऊ आहे ना, त्यानेच घेतले सगळं, तर त्याला सेंडओव्हर करणार आहे. आम्ही ब्लॉगच करणार आहेत आणि त्याला सगळ्यांना, सगळी फॅमिली आता असं करतो ब्लॉगिंग. बिग फॅन. थँक्यू एव्हरीवन. ब्लॉग बंदच करू वाटत नाही. 11:30 वाजता एवढी ऑडियन्स आहे. हा सॉरी, लाईव्ह. दी मला रिप्लाय दे ना, मी खूप मोठी फॅन आहे. दीदी नाव घ्यायचं. जस्ट रिओ 28. ओके हा, मी बोलते जॉर्ज. जस्ट रिओ 28. थँक्यू. फेवरेट जोडी ऑलवेज. थँक्यू. बाय. गुड नाईट रानू. गुड नाईट. कॉंग्रॅच्युलेशन्स टू बोथ ऑफ यू. एंडलेस जॉय अँड जिजू मारवाडी आहेत का? बोला. हो मारवाडी आहे. आता तिला नेतो राजस्थानला पण आम्ही तिथं मस्त ब्लॉग शूट करतो. नंबर 1 जोडी. खूप क्यूट दिसताय दोघे पण. नजर नको लागायला कोणाची. सो क्यूट. थँक्यू गाईज अँड लिटरली थँक्यू तुमच्या सगळ्यांच्या लव, प्रेम अँड ब्लेसिंग्स हे आमच्यापर्यंत पोहोचले आणि आज दिसतं पण आहे. खूप भारी वाटतं. उखाणा घे आता. दादानी उखाणा घ्यायचा. मी विसरलो. मी विसरलो. आता घ्यायचा तुम्ही. मी विसरलो रे. ते काय होतं, मी कोणचा घेतला होता? मी सेव्ह केलता माझ्या फोन मध्ये. दीदी खूप मस्त दिसते ताई. थँक्यू. जय विश्वकर्मा ब्रो. जय विश्वकर्मा. खाटू श्यामचा नक्की आमचं स्वप्न आहे हो. मला हे लग्नाआधी तिला मी बोललोय मला जायचं तिथं. असं हे नसतं ठरवून, असं एक योग होतं ना आपोआप ते जायचं. तेव्हा मेसेज येत आहेत. उखाना. आय एम रिअली बिग फॅन. आय वॉन्ट टू मीट यू समडे ब्रो. नक्की. जाधव वैष्णवी सिस्टर. सॉरी नॉट ब्रो. असे लोक कमेंट करताना डायरेक्ट रिमूव्ह. तुम्ही येऊ पण नका आमच्या प्रोफाईलला. एवढ्या चांगल्या लोकांमध्ये 1-2 असतातच वाईट. गोवा नाही जाणार. आम्ही 2-3 वेळा जाऊन आलोय गोव्याला. जेवण करायचंय. मम्मी आताच ओरडून गेली जेवण करा, परत गरम करायला होतं. दीदी तू उखाना घे. दीदीने घेतला उखाना. मी जो उखाना घेतला ते कोणचा होता? थांबा मी सेव्ह केलता. 2-4 उखाणे घेतलेत ना मी. तू खूप छान दिसते. थँक्यू. अरे मी घेतला उखाणा. हा मी हा घेतला होता. म्हणजे 5-6 घेतले सगळीकडे जाऊन. पण आता जो घेतला तो तुम्हाला. माझं काम खूप भारी. मी रिमूव्ह पण करतो लोक जे नेगेटिव्ह कमेंट करतात. तू मराठी आहेस? प्रतिभा मराठी आहे. आय एम फ्रॉम राजस्थान. मी खूप छान दिसत आहे. लग्न करून कसं वाटतंय? जिजू मारवाडी मध्ये घ्या उखाना. बापरे. पाठ करतो आणि ह्याचा पण ब्लॉग बनवतो. असं कधी घेतलं नाही मी. आता घ्या पण मराठी. ठीक. ह्या घेतला होता मी. प्रेमाच्या चौकात किती पण फिरा. प्रेमाच्या चौकात किती पण फिरा. शोधून नाही सापडणार माझ्या प्रतिभासारखा हिरा. जिथं जिथं गेलो उखाणे म्हणले का. एक तर ते कोणच्या असं हे होतं ना, पाठ करायला पण किती वेळ जायचा. मग बघून. कॉंग्रॅच्युलेशन बोथ ऑफ यू ब्युटिफुल कपल इन द वर्ल्ड. थँक्यू. अजून एकदा उखाणा घ्या ना प्लीज दोघं. नजर नको लागायला. असेच सोबत राहा. तुम्ही सगळे एवढे भारी कमेंट करता तर नाही लागणार नजर. तू पण बोलतीये ना. मी मध्ये मध्ये बोलतीये. मला खूप छान वाटतं. एवढ्या छान छान कमेंट्स आहेत सगळ्यांच्या. एवढं प्रेम आहे सगळ्यांचं. एवढं प्रेम दाखवताय आमच्यावर. खरंच खूप छान वाटतंय. गाईज मला पण फॉलो करा इंस्टाग्राम वर जाऊन. दीपक सुतार 24. तुझ्यामुळे किती वेळ आकडलंय बघा हे शोल्डर मुळे. बसा ना मग. रुको रुको. इधर. हा इकडे इकडे इकडे. हिला पण इंट्रोड्यूस करायचं. लोक विचारतात आहे तुम्हारी सिस्टर इन लॉ दिखाओ. नाही सर मी लावतो पुढे. लावलंय मी पण ते बंद चालू होते. 1 मिनिट. का नाही होते? झालंय का? होईल. नाही तर थांबा. तुला पण मध्ये यायचा का टिनू सारखं? इंट्रोड्यूस मी. शी इज द एडिटर. हाय एव्हरीवन. ही माझी गोड अशी ननन
नाही नंदपेक्षा एडिटर अख्ख्या लग्नात एन्जॉय पण केले, कॅमेरा पण हिनीच सांभाळले, 4-5 फोन हिच्याकडे आणि हिच्यामुळे लेट होते आता ब्लॉग. नक्की ब्लॉगला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब शी इंग्लिश शाळेत टाकून काय फायदा नाही शी. आणि सबस्क्राईब हा आणि ब्लॉग जाऊन बघा, लाईक आणि करा, सबस्क्राईब हिने करा, कसा एडिट केला सांगा. कमेंट करा. आणि एडिट मॅडमनेच केलाय. तेवढा वेळ पण नाही की लक्ष देऊन आणि एकदम मी करू. प्रोफेशनल एडिटर नाहीये, सो प्लीज ऍडजस्ट. काय नाही फक्त पैसे चोरते खिशात मध्ये. हा ना? हक्क आहे, हो. जन्मसिद्ध अधिकार आहे. आहे आहे आहे. आणि अजून काय काय बोलायचंय तुला? लाईव्ह बंदच करू वाटत नाही एवढे लोक. हा ना. सर आम्हाला ब्लॉक करू दे, तू जा, तू नेक्स्ट टाइम आहे भाभी के साथ लाईव्ह. जसलीन आप बोलोगे कुछ? ती नाही बोलत. आओ ना, चलो नको. करू. संभार ती कॅमेरा कॉन्शियस होती, ती लय भारी बोलते. दाखवायचं मी जर बेस्ट फ्रेंड सारखी वाटत तू. हो, आधी ती माझी फ्रेंडच होती ती. असं काय नव्हतं. फ्रेंड म्हणजे हा, तर आधीचं तुमचा बॉन्ड नातं तसा ते आहे. बॉन्ड तसा आहे Bond आणि तसा अजूनही आहे. बॉन्ड तसा आहे. तसाच ना. क्यूट सिस्टर ना. थँक्यू. मराठी छान बोलतात. असे तुम्ही थोडी स्पेलिंग चुकवतात, ते मी चुकीचं प्रोनाऊन्स कराल तर वेगळं वाटेल. तुमच्या डान्सच्या रीलला 26 मिलियन व्ह्यू गेलेत आहे नखरेवाली. ये आणि हे डान्स विसरले होते मला हा. अख्खा डान्स विसरलो हा, मी. आणि आम्ही पहिला डान्स केला आणि सेकंड डान्स नखरेवाली होता. आणि यांचं असं झालं की अरे अजून आहेच का, आणि हे उभे राहिले तसेच. तरी तोडकं तो मोडकं खरं केलं मोमेंट त्यांनी. सांगतो मी, केला ते ब्लॉग मध्ये दाखवतो तुम्हाला हा, नक्की. पण ते भारी झाले. आणि मी अख्खा ब्लँक झालतो, एवढी ऑडियन्स बघून समोर काय करू फक्त काहीच यांना कळत नव्हतं. म्हटलेलं तुम्ही फक्त माझ्यासोबत उभे राहा, मी करते, पण तुम्ही डान्स करायचा. आणि तुम्ही जर माझ्यासाठी डान्स आणि नाही केला तर बघाच म्हटलेलं मी थँक्यू त्यांना. सो मच. मी उभा राहून 25-26 मिलियन व्ह्यूज गेलेत. माझा हात दुखायला लागलाय. तुझा हा, नाही ठीक आहे, जाऊ दे, support तुझा द्या. नाही दुखवून देणार मी. ठीक आहे. व्हॉट इज युअर निक नेम ताई? घरी मनीषा म्हणतात तिला. मनीषा माऊ. मनीषा माऊ. अजून काय? हा, तेवढंच. रील्स टाकून झाले की आहेत खूप रील्स आहे, अजून भेटले नाहीये. तेच सांगतोय. फोन स्विच ऑफ होत होतं डायरेक्ट. फोनमध्ये माझा फोनच हँग झाला होता. सासरी जाताना रडली का तुम्ही? गपचूप शूट केलंय. मला असं लाज वाटत, म्हणजे ती फिलिंग नाही की असं टाकावं दाखवावं, ते असं वाटतं की फेक आहे ना, पण दाखवतो तुम्हाला मी केलंय ते. आज थोडीशी नीट आहे म्हणजे लय अशी. रडली, लय. मला खूप आठवण येते घरमध्ये. मला आता पण भरून येते. गप रे. ब्लॉग बंद मग. नाही, मला कोणी विचारलं ना तरी मला असं रडू येत आहे. मला वाईट वाटतं त्याचं काय. तू काय दुसऱ्याच्या घरी आले का? ठीक आहे, सॉरी. गप. रोमॅन्टिक नाही यार. तुम्ही किती छान रिलेशनशिप मध्ये लग्नापर्यंत आले, गोष्ट नजर न लागली होती. आताच मी म्हणलं तुम्ही आहे तर नाही लागणार. भाऊ फुल खुश आहे. मी खूप जास्त खुश. मनीषा दीदी सो क्यूट दिसते साडीवर. Thank तुम्ही you. साडीवरच क्यूट दिसती. आणि आमचं दुसरं ह्याच्यावरनं पण होतं. मी म्हणलं तू चांगलं राहून माझ्यापाशी यायचं. तू कसे पण कपडे घालायचे नाही. मला आवडतं तुला असं नटून ठटून चांगलं. जेव्हा ती घालते ना, हा आईची आठवण येते. ऑब्विसली येणार तिला. खूप जास्त. तुमच्याशी मला कमेंट्स वाचून धरा पण आता आठवण back येते to- मला खूप जास्त. नका आठवती. रडन मला रात्रभर सण करणार. मला विचारलं तरी होतं की सगळे मला काल विचारत होते की काय कसा गेला दिवस, कसं वाटतं. मला विचारलं तरी रडूच येत होतं. आणि मगाशीच घरचे येऊन गेलेत माझ्या, त्यामुळे मी थोडीशी मला ब्लॉग कधी- बघा गाईस. ब्लॉग Vlog बघा, हा. ब्लॉग बघायला का टॉपिक Topic, काढू. हा. ब्लॉग बघा. बहुत ऑफ दीदी तुझी फॅमिली दाखव. मी हळूहळू तुम्हाला सगळं सगळे. दाखवणार आहे ब्लॉग्स मध्ये सगळं. आता मी ब्लॉग करणार आहे कंटिन्यू. मी ट्रॅक पण घातली हिच्यामुळे आणि दाखवते मला असं. कुर्ता घालायला लावलं, चेंज केलेलं चांगलं. आता ठीक आहे. तुझी साडी नाव घे नदी. अरे नाव घेतलं आम्ही मगाशी. आता तुम्ही ब्लॉग मध्ये बघा आमचं नाव घेतलेली. रडू नको दी. खूप छान नवरा मी भेटला. धरू का परत फोन? हा, मला दुखतंय. दे. तुम्ही त्या साईडने 18% झाला चार्ज. काढ. लोक म्हणतील मला दिसायचं पुढं. नाही, असं नाही की माझा हात दुखतो. हा ब्लॉग सेव्ह करा. कोणचा ब्लॉग? खूप हार्टफुल ऑफ टीयर्स होतं. येस, यू आर अ गर्ल, यू नो दॅट बेटर. तुमची जोडी खूप छान आहे. थँक्यू. आम्ही रडू ग. नाही रडायचं कोणी. बघ किती लोक प्रेम करतात तुझ्या. अरे यार असं बोलू नका, मला अजून रडायला येतं. मग
नो टॉपिक. एक उखाणा घे ब्रो, घेतला ऑलरेडी. ते परत परत हे नाही होणार. लाईव्ह सेव्ह करायचा का? हो करूयात. खूप लांबलाय लाईव्ह. नक्की करतो मग सेव्ह, तुम्ही म्हणताय मग. आणि तुम्हीच आम्हाला शिकवा इंस्टाग्राम आणि या गोष्टी कशा यूज. आम्हाला एवढं म्हणजे जे दोघांना जमतं रील पोस्ट करणं. स्टोरीज तर मॅडम टाकत नाही आमच्या, कधीतरी टाकते रे. टाकल्यात पण खूप साऱ्या स्टोरीज टाकल्यात आणि 500K 600K व्ह्यूज लिटरली. बापरे, थँक्यू सो मच. जास्त प्रेम दिलं तुम्ही सगळ्यांनी, खरंच खूप छान वाटलं. एवढी वाट बघत होते आमच्या लग्नाची. असं वाटतं आधीच हे केलं पाहिजे होतं की वी आर इन रिलेशनशिप. लेट टाकलं सगळं, म्हणजे ते माझ्यामुळेच झालं लेट. तुझ्या दोघांमुळं. आम्हीच करतोय, एडिट करतोय. अशी प्रॉपर टीम नाहीये या गोष्टींची. एवढं गोड. मला रडू आलं ताईचे टीयर्सने भरले तेव्हा. नका टॉपिक काढू खरंच रडांची. मी आहे ना टीयर्स पुसायला, त्यासाठीच तिने लग्न केलं. तुझं लव्ह मॅरेज झालं तरी तू रडत आहे. पण आणि हे जर मी ब्लॉग मध्ये बोललोय ते खरं आहे. ती बोलली तुम्हाला, मी म्हणलं काय नवीन आहे तुझ्यासाठी, तू या घरात रोजच म्हणजे आली ऑलरेडी, आपण इथं राहिलोय. पण ही म्हणली तुम्हाला नाही कळणार पोरींचं काय. सांगितलं काय नाही, मला सगळं कळतं. म्हणजे जेव्हा ते मुवमेंट घडले आणि मी पाहिलं ना, त्यावेळेस असं खरंच वाटलं की होतं खूप मोठा आणि मेजर चेंज. पण असं तेव्हा काही नाही वाटलं, पण जेव्हा लग्न होऊन इकडे आले ना, फिलिंगच वेगळी होती. तेव्हापासून आज 3रा दिवस आहे, लग्नानंतरचा आज 3रा दिवस आहे, तरी मी अजूनही रडतीच आहे. प्रतिभासाठी मी एक गिफ्ट पण केलाय टेरेसवर. एक खूप भारी तिच्यासाठी एक रूम बनवलाय मी, त्याचा पण ब्लॉग दाखवेल. तिला घरीच एवढं भारी ते केलंय. माझ्या भावानी आणि मम्मीचा प्लॅन होता की तिला कोणत्याच गोष्टीची तर कमी नाही पडली पाहिजे, ते पण तिने केलं. तिने पाहिलं रूम, तर सरप्राईज नाही राहिला. त्याचा ब्लॉग पण आहे, तुम्हाला दाखवतो काय बनवलं. कधी कधी असं होतं की मला अति जास्ती प्रेम भेटलं ना तरी मला रडायला येतं. म्हणजे रडकीच फोन आला काही तर खूप छान. एवढे लोक, एक अर्धा पाऊण तास झाला असेल लाईव्ह जाऊन. आम्हाला जेजुरीला कधी जाणार? लवकरच जाणार. पूजा होती आज, तर उद्या नाही तर परवा नक्की त्याचा पण ब्लॉग शूट करू आम्ही. बेळगावला येणार नक्की आम्ही. एकच तुमची जोडी खूप छान आहे ब्रो. तुला तर नाही ओळखत पण प्रतिभा त्याला ओळखते, तिच्यामुळे तुला ओळख झाली. खुश राहावा. थँक्यू भाई, प्रतिभामुळे तरी ओळखलं तुम्हाला. कमी पण होत नाही ऑडियन्स, कसं काय नाही बंद करू. रिंग दाखवा ना दोघे पण. ते ब्लॉग मध्ये दाखवायचा का दाखवायचं? असंच दाखवतो, क्लिअर नाही दाखवतो. कारण ही प्रतिभाने दिलेली आहे रिंग मला, आणि ही ह्यांनी मला दिलेली ही वाली. दोघांनी एक हे ठरवून होतं. लव्ह मॅरेज आहे ना आमचं, मग सगळं मिक्स. आम्ही शॉपिंगचा नाही ब्लॉग केला, पण मला सगळं दाखवलं. लव्ह फ्रॉम आयर्लंड. बापरे, शरीर गोडसे निशाल, थँक्यू सो मच. बारामती. आता आम्ही हे पण करणार, जिथं असं जाऊ ना, आधीच करू अनाऊन्स. आम्ही जेजुरीला परवा नक्की. उद्या आज प्लॅन केलाय, पण नाही झालं तर परवा सकाळी. जमलं तर उद्याच, पण आता नाही होणार ऑन द स्पॉट. तर परवा सकाळी नक्की. चला इथं मी कन्फर्म करतो, परवा आम्ही सकाळी निघू जेजुरीला. किती रिझर्वेशन झालं आहे ब्लॉग मध्ये जाऊन बघायचं आहे. अरे हे काय कमेंट सोड, काय नाही. कोणीकडे राहत आहे ब्युटिफुल कपल. थँक्यू गाईज. हॅलो प्रियाविनी. लव यू सो मच दियांजी. लव यू गाईज. थँक्यू. मी येतो भेटायला मग तुम्ही. गाईज आम्ही कधीच नाही ना म्हणत सेल्फीसाठी कोणाला. यू आर नॉट फॅमिली राईट? फॅमिली आहे तुम्ही सगळे आमचे. घरातले कसे एक्सेप्ट झाला? शॉर्ट लव्ह स्टोरी सांग ना. ते शॉर्ट मध्ये झालंच नाही तर शॉर्ट मध्ये कसं सांगू? खूप राडे झालते. माझ्या घरचं सॉर्टेड होतं, मुलींचं होतंच ऑब्विसली थोडं. ब्लॉग मध्ये बघा ना. और भी बहुत सारे लोग अभी ऍड हुए. खूप जास्त लोक ऍड झालेत. आणि ज्यांनी ब्लॉग नसन पाहिला, प्रतिभा जोशी ऑफिशियल असं युट्यूबवर टाका, किंवा प्रतिभा जोशीच टाका. ऑरेंज कलरची साडी घातली मॅडमनी, तो प्रोफाईल आहे. ब्लॉग अपलोड. ऑरेंज ब्लू. मेहंदी आणि हळद फोडणीच्या कार्यक्रमाचा प्रतिभाने ब्लॉग अपलोड केलाय, तर सगळ्यांनी बघा. आणि लव्ह स्टोरीचा पण ब्लॉग आहे तिथे, तो पण बघा. खूप जणांना प्रश्न आहे आमच्या लव्ह स्टोरी बद्दल,
तेही बघा. तुम्हाला कसं वाटत आहे लव्ह स्टोरी मॅरेज? हे सक्सेसफुल खूप आधीच झालं 2 वर्ष आधी आणि आम्ही 2 वर्षापासून लग्न तर ती फिलिंग तर खूप भारी आहे, पण ते झालं ते 2 वर्ष आधीच आम्ही आज लग्न 2 महिन्यांनी करू 3 महिने, पण ते 2 वर्षानंतर. मी लाईव्ह बंद केल्यावर स्टोरी पण टाकते, लिंक देते, तिथे लिंकवर टॅप करून पण तुम्हाला दिसेल, कारण खूप जण लिंक पण बोलतायत. त्याच्यावर पण ब्लॉग बनवतो मी मारवाडी आहे, मराठी आहे, त्याच्यावर पण आम्ही एक भारी ब्लॉग बनवतो. बाय श्वेता जोशी, गुड नाईट. तो काय करायचं बंद आता, परत येऊ आम्ही लाईव्ह. जेव्हा लग्नाचा ब्लॉग टाकेल ना त्यावेळेस खूप वेळ लाईव्ह लावू. तर आता पण जे काही सगळे बघतात ते आधी तर गुड नाईट. मध्येच ब्लँक होतोय मी. बंद करायची इच्छा नाही होते का तुम्हाला? हो, नाही होते, ब्लँक होते काय बोलावं. आणि गाईज थँक्यू, तुमचे एवढं लव्ह अँड ब्लेसिंग्स खूप पोहोचले डायरेक्ट. खूप सारे मेसेजेस आहेत, खूप सारे. इथून मागे जसं सपोर्ट केलाय आता करताय तसाच सपोर्ट करा. असेच आशीर्वाद आमच्या दोघांसोबत राहू द्या. खूप छान वाटतंय खरंच सगळ्यांना. छान दीदी एकदा मारवाडी मध्ये बोल ना प्लीज, एवढं बोल. मला तिला तेवढं ठीक आहे. हा बोलते मी. म्हणे तुमच्याकडे बघून बोलते. म्हणे थारी घणी याद आवे, म्हणे थारी घणी याद आवे. मी एवढी एकच लाईन शिकले. तिला येतं खूप काय येतं, पण ते असं थोडं तुटकं मुटकं असं थोडं. शुभम पानसरे आता कोणतरी मेसेज केला लव्ह फ्रॉम आयर्लंड. हा पण आयर्लंड वरून मेसेज करते मला. शुभम पानसरे आमचा. गोंधळ करणार आहे का नाही तुम्ही लग्नाचा? ते झालं ते सगळं ब्लॉग नक्की त्याचा. सो गाईज आता खरंच गेलं पाहिजे. जेवण अर्धा पाऊण तास झालाय आमचा आलाय. जेवलं पाहिजे आम्ही. आणि वर मित्र पण आलेत सगळे भेटायला आम्हाला, की कसं काय, तर वर त्यांना पण भेटतो. ते पण आता तर कंटिन्यू ब्लॉग्स करणार आहे, कसेही असू द्या तुमच्यापर्यंत पोहोचणार आम्ही. आणि बोल आता तू ब्लॉग बघायला सगळ्यांना, मग आपण एंड करू. मी खूपदा बोललीये की ब्लॉग बघा, पण आता खरंच प्लीज जाऊन ब्लॉग बघा. प्रतिभा जोशी ऑफिशियल युट्यूब चॅनलवर जाऊन ब्लॉग बघा. अजून खूप भारी भारी ब्लॉग येणार आहे. आणि आम्ही लग्नात काय धिंगाणा घातलाय, आम्ही लग्न किती एन्जॉय केलंय, काय सगळं आम्ही दाखवतो. सॉरी इंटरप्ट करतो. मेन पॉइंट आम्ही एक्सपेक्ट पण नव्हतं केलं लिटरली की एवढं भारी होणार आहे. माझी फॅमिली जास्ती छान, माझी फॅमिली, माझे मित्र, आमचे सगळे, आमचा ग्रुप, प्रतिभाचे सगळे साईडचे सगळं जे कोण एकूण एक होतं ना जवळचं, कुठंच कोणत्या लेवलची कमी नाही होऊन दिली. की जिथं त्यांची गरज आहे तिथं त्यांनी काम केलंय, कुठंच हे नाही. तुम्ही तर केलं. सगळ्यांना असं इथं थँक्यू बोलणं पण छोटं वाटतं. आणि आम्ही एक्सपेक्ट पण नव्हतं केलं की एवढं भारी होणार आहे. मी तर कोणाच्या लग्नाला हार्डली असं डान्स पण नाही केला, पण ते असं कमवलंय मी माझ्या लाईफ मध्ये लोक की त्यांना माहिती हा कसं. आणि सगळ्यांनी खूप 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 भारी आम्हाला हे केलंय. कोलॅबरेशन सगळ्यांचे करू चांगले. गाईज एंड करतो आता खरंच एंड. आणि हा ब्लॉग पण व्हिडिओ लाईव्ह सेव्ह करतो. तर ज्यांनी कोणी पाहिलं नाही हे ब्लॉग युट्यूब चॅनलवर जावं, प्रतिभा जोशी ऑफिशियल. त्याच्या मंगळसूत्र दाखवणार दी तुम्हाला मी परत सांगते. माझं मंगळसूत्र, माझे पैंजण किंवा माझ्या लग्नाच्या साड्या, ड्रेस, लेहंगा, एक बार दिखा देता बस. सगळ्याचा वेगळा ब्लॉग करणार आहे मी तुम्हाला. आता थोडक्यात दाखवते. पण माझं मंगळसूत्र हे आहे. माझं मंगळसूत्र असं नाही दिसणार कारण ते घेऊन, पण ब्लॉग मध्ये ठेवू, नंतर दाखवेल. गाईज फायनल कॉल हा आहे चॅनल. सगळ्यांनी जाऊन ब्लॉग बघा. प्रतिभा जोशी ब्लॉग्स ऑफिशियल. लेटेस्ट ब्लॉग अपलोडेड. हळद फोडायचा, बांगड्यांचा आणि मेहंदीचा असा. आणि हा पण आहे बघा लव्ह स्टोरी ब्लॉग. ह्याला तुम्ही 1.5 लाख व्ह्यूज गेले. थँक्यू सो मच. आणि हा ब्लॉग आता अपलोड केलाय, हा पण नक्की बघा सगळ्यांनी. 1 तासाच्या खूप मी कधी एक्सपेक्ट पण नाही केलं आणि मला कळत पण नाही. पण माझ्यासाठी 1000 लाईक आणि 1000 व्ह्यूज पण खूप मोठा आकडा आहे. मला आवडतं. आणि तेवढे जरी लोक आमच्यासाठी आहे ना, त्यांच्यासाठी करणार आम्ही ही गोष्ट. तर बघा गाईस, हा ब्लॉग आहे. आता खरंच एंड करतो, इच्छा नाही होते. आता तू बोल 1-2 मिनिटं. माझ्यासाठी जाऊन बघा ब्लॉग प्लीज. माझ्यासाठी जाऊन बघा, कारण मला तुम्हाला सगळ्यांना दाखवायचंय मी काय मजा मस्ती केलीये. सगळं मला दाखवायचं. त्याच्यामुळे प्लीज जा आणि ब्लॉग बघा प्रतिभा जोशी ऑफिशियल युट्यूब चॅनलवर. आणि अजूनही तुमचे कमेंट्स चालू आहे, इतकं छान वाटतंय. झोपा, घरचे ओरडतील, म्हणतील या दोघांनी काय केलं. तर खरंच लवकर जाऊन ब्लॉग बघा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लवकरच अजून छान ब्लॉग्स येतील.
आज हा टाकलाय तर उद्याच एक दिवस जाऊ द्या, परवा सकाळी लगेच एंगेजमेंटचा ब्लॉग टाकतो. हो आणि खूप भारी ब्लॉग्स आहे, मी अजूनही सांगते तुम्हाला खूप भारी. आणि कुणाला असं डायरेक्ट युट्यूबवर जाता येत नाही, लाईव्ह सोडून जायची इच्छा होत नाही, तर आम्ही नेक्स्ट लगेच एक स्टोरी टाकतो. स्टोरीच्या लिंकवर टॅप करा आणि लगेच युट्यूबवर पोहोचा. बाय. आणि सगळ्यांना बाय गाईज, गुड नाईट. असंच सपोर्ट करा, असंच तुमचं प्रेम राहू दे आमच्यावर. चला आता आपण लाईव्ह एंड करूया. बाय गाईज, गुड नाईट. बाय Vlog देखो. गुड नाईट. व्लॉग जाऊन बघा, असंच प्रेम राहू द्या आणि आम्हा दोघांना खूप आशीर्वाद द्या. थँक्यू सो मच. बाय बाय गाईज. असं मी बंद करतो, घाण नाही दिसलं पाहिजे बंद करता करता. बाय गाईज, लव्ह यू ऑल, लव्ह यू ऑल, लव्ह यू मन, लव्ह यू लव्ह यू गाईज. बाय, गुड नाईट. गुड नाईट. थँक्यू सो मच एव्हरीवन.